नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये विविध पदांची ही पदभरती 10वी पास ते पदवी या शिक्षण पात्रतेवर घेण्यात येत आहे। त्याकरिता महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, थेट मुलाखत घेऊन तुमची या पदासाठी निवड केल्या जाणार आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता। आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत। 30 एप्रिल 2026 रोजी ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रामध्ये वाहन चालक व कृषी सहाय्यक या पदाची पदभरती या ठिकाणी होत आहे। त्यासाठी पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज येथे मागवल्या जात आहेत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी वाहन चालक व कृषी सहाय्यक या पदासाठी ही पदभरती एकूण 4 रिक्त जागांसाठी या ठिकाणी होत आहे आणि विहित नमुन्यामध्ये पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज येथे मागवल्या जात आहे। या पदासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, थेट मुलाखत घेऊन आणि प्रत्यक्ष घेऊन तुमची या पदासाठी निवड होणार आहे। 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती या ठिकाणी होत असून त्याकरता एकत्रित ठोक मानधन सुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहे। तर बघू शकता, वाहन चालक या पदासाठी 30,690 ते कृषी सहाय्यक या पदासाठी 39,770 रुपये प्रतिमाह मानधन या ठिकाणी असणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक सरकारी नोकरी तुम्हाला कृषी विद्यापीठामध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्रता कशा प्रकारची लागणार आहे याची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे। तर सुरुवातीला वाहन चालक या पदासाठी शिक्षण पात्रता किमान 10वी पास उत्तीर्ण असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचसोबत त्या उमेदवाराकडे विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील हलके वाहन आणि जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे आणि शासकीय संस्थेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये तात्पुरत्या स्वरूपात किंवा रोजंदारीवर ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाहन चालक या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर कृषी सहाय्यक या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। तर या पदासाठी शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर बघा, संबंधित विषयातील पदवी किंवा कृषी पदविका ज्या उमेदवाराकडे आहे अशा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। त्याचसोबत शासकीय संस्थेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये तात्पुरत्या स्वरूपात किंवा रोजंदारी काम केले असल्यास त्या ठिकाणी त्या कामाचा अनुभव असल्यास इथे प्राधान्य असणार आहे। तर अशा प्रकारची पात्रता या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही कृषी सहाय्यक या दुसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर काही नियम व अटी उमेदवारांकरता इथे लागू असणाऱ्या या पदभरती संबंधी, तर त्या अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहे याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। जाहिरातीची PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळून जाईल। तेव्हा तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, लगेच जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही जाहिरात या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या पदासंबंधीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। थोडक्यात मी काही अटी व शर्ती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, उमेदवारांनी विहित प्रपत्रामध्ये पूर्ण तपशील या ठिकाणी भरून तो अर्ज व त्या अर्जासोबत आपल्या मूळ कागदपत्राच्या प्रती या ठिकाणी घेऊन प्रत्यक्ष मुलाखती करता सहयोगी संशोधन संचालक प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र या ठिकाणी हजर राहायचे आहे। वाहन चालक कृषी सहाय्यक या पदासाठी अर्जदाराने स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे। पात्र उमेदवाराच्या निवड समितीद्वारे मुलाखत तसेच प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे। मुलाखतीकरता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना कशाही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा दैनंदिन भत्ता या ठिकाणी दिला जाणार नाही। त्यानंतर जी वयाची अट इथे देण्यात आलेली आहे ती 18 ते 58 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, जे उमेदवार या ठिकाणी विवाहित असेल त्या उमेदवारांनी लहान कुटुंबाचे नमुना
अशा प्रकारचे प्रपत्र त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. थोडक्यात माहिती मी या ठिकाणी अटी व शर्तीबाबत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत वाहन चालक व कृषी सहाय्यक या पदासाठी ही पदभरती 4 व्हॅकन्सी करता या ठिकाणी घेण्यात येत असून त्याची जाहिरात प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.